आज अदानी स्मार्ट मीटर लोकांची परमिशन नसतानाही हा जो व्यक्ती दिसतोय तुम्हाला ब्लू शर्ट मध्ये, या व्यक्तीने न मीटर विचारता मीटर लावले, अक्षरशः लोकांच्या लाईट बंद केला अचानक। हा जो व्यक्ती दिसतोय त्याच्याकडे अदानीचं कोणतं कार्ड नाहीये, बॅग खाली कर, बॅग खाली कर। यांनी न विचारता कोणताही परमिशन न घेता हे मीटर लावलेले आहेत, हे मीटर लावलेले आहेत। याच्यानी अचानक लाईट बंद केल्याने लोकांचे फ्रीज टीव्ही उडालेत। हा या माणसानी मीटर न विचारता लावली। अदानीची अक्षरशः दादागिरी आहे, अक्षरशः दादागिरी चाललेली आहे अदानीची। लोकांना न विचारता गपचूप येऊन मीटर लावायचे। या व्यक्तीकडे कोणता अदानीचा आयडी नाही का, परमिकृत नाही आहे। हे स्थानिक रहिवासी जमले तिकडे बघा, प्रत्येकाच्या चाळीत दुपारचं येऊन यांनी मीटर लावलेले आहेत, दुपारचे येऊन यांनी मीटर लावलेले आहेत। सदर व्यक्तीने बघा अदानीचे मीटर, कोणाचं ज्याचे मीटर आहेत घर आहेत त्यांचं परमिशन नाही, काही नाही, न सांगता मीटर। आणि अचानक लाईट बंद केल्यामुळे लोकांचे फ्रीज टीव्ही जी चालू उपकरणं होती ती सगळी उडालेली आहेत। त्याचा आता जबाबदार कोण? हा जी आर्थिक नुकसान झाले त्याचं हे कोण? हा अदानीचा बोलतोय। तुझा आयडी दाखव, आयडी दाखव, तुझा आयडी हा ते आम्ही जाणार आहोत पोलीस स्टेशनला, आम्ही पण एक समाजसेवक आहे। न विचारते मीटर लावतोय तानाजीनगर बाणडोंगरी वॉर्ड क्रमांक 36 मध्ये। अक्षरशः बघा न विचारता, ही कोणती दादागिरी अदानीची? हा कृपया व्हिडिओ शेअर करा आणि या व्यक्तीला जरा ओळखाच। यांनी तानाजीनगर मध्ये आता खूप कंप्लेंट आल्यात बघा व्यक्तींच्या, बघा सगळ्यांना सांगतात की दुपारी कोणी नसताना झोपले असताना अचानक हा व्यक्ती मीटर लावून जातो। माझं नाव सांगितलं, माझं नाव माझ्या फेसबुकवर आहे, 10,000 फॉलोअर आहेत माझे। ॲज पर मी समाजसेवक आहे, माझे व्हिडिओ खूप बघतात। या व्यक्ती आहे बघा, याला आता सदर आम्ही कुलार पोलीस ठाण्यामध्ये नेत आहे, येत आहेत। सदर व्यक्ती दुपारी लोक घरी नसताना हा मीटर लावून पळत आहे। हे आणि मीटर काढायला लावा नितीन, हे मीटर काढायला लावा, मीटर काढायला लावाय। तुम्हाला पण सांगता येत नाही, गपचूप। हे बघा लपून छपून हे मीटर लावायचे असते। हे बघा हे काम अदानीचं, लोकांचा परमिशन नाही, काही नाही अदानीचे मीटर। जा तू पण जा, तुझ्या उंगलीने झाले सगळं, तुला सांगता नाही आलं लगेच? कोणाला सांगितलं मला फोन करायचं? जा चौकी। हे बघा कसं पब्लिकला आहे बघा, न विचारता इकडे अदानीची दादागिरी येऊन चाललेली आहे। अदानीने वाटतं मुंबई विकत घेतले, त्याचबरोबर गरिबांची। तुम्ही आमच्या पेजवर नवीन असाल तर आमच्या पेजला फॉलो करणं विसरू नका।